श्वेता, आपण पाहतोय एकीकडे भारताला चर्चेचं आवाहन पाकिस्तानकडून केलं जात आहे, मात्र पाकिस्ताननं दुटप्पी धोरण देखील अवलंबलंय. कारण काल इम्रान खान काहीतरी वेगळंच म्हणाले होते आणि आज म्हणजे गुरुवारी सकाळपासून पाकिस्ताननं सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत बेसुमार उखळी तोफांचा मारा केला आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानंही त्यांना तितकंच चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि हा प्रकार जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटीत सकाळी 6 ते 7 असा 1 तास सुरू होता. सीमारेषेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतलाय आणि नागरिकांना सुद्धा सांगितलंय तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. अर्थात एलओसी वरून फक्त TV9 मराठी चे प्रतिनिधी तिथे हजर आहेत आणि क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ही दृश्य आहेत कृष्णा घाटीतली. थंडी खूप आहे, पारा अगदी घसरलेला आहे आणि तेव्हाच पाकिस्तानकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, उखळी तोफांचा मारा सुद्धा केला जातोय. तर ज्योती, आपले 3 प्रतिनिधी सध्या ग्राउंड झिरो वरती आहेत आणि तिथून आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट्स देत आहेत. सध्या आपण जाणार आहोत वैभव कुलकर्णी, आपले प्रतिनिधी जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला या भागामध्ये स्वतः उपस्थित आहेत. वैभव, काल रात्रीपासून काय चाललंय, काय महत्वाच्या घडामोडी? सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे पाकिस्ताननं ठिकठिकाणी सीमेवरती आता सीजफायरचं उल्लंघन करायला सुरुवात केलेली आहे. प्रचंड बॉम्ब शेलिंग जे आहे ते श्वेता आता सुरू केलेलं आहे आणि अर्थात आता आपण आहोत बारामुल्ला इथे. बारामुल्लामध्ये देखील आपल्याला माहिती आहे अनेकदा अशा जे दहशतवादी पाकिस्तानात पोहोचलेले आहेत ते बारामुल्लामध्ये आपल्या सैनिकांवरती अटॅक करतात. तर अजून ते सुरू झालेलं नसलं तरी सुद्धा सीज फायर व्हायोलेशन जे आहे ते ठिकठिकाणी सुरू केलेलं आहे. कमलकोट, उरी तसंच नौशेरा सेक्टरमध्ये देखील आपल्याला माहिती काल F-16 घुसवलेली ती पाकिस्तानने, तिथे देखील बॉम्ब शेलिंग सुरू केले. पीर पंजाल हा जो परिसर आहे तिथे देखील मध्ये आता मगाशी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कृष्णा घाटी, ही कृष्णा घाटी आपल्याला समजून घेणं गरजेची आहे. कृष्णा घाटीमध्ये आपल्या जवानांचं शिर जे आहे ते वेगळं करण्यात आलेलं होतं. अतिशय डेन्स असा सगळा जंगलाचा परिसर आहे, तिथे देखील तोफांचा मारा जो आहे तो पाकिस्ताननं आता सुरू केलेला आहे. त्यामुळे प्रचंड धुमश्चक्री सध्या या भारत पाकिस्तान बॉर्डरवरती ठिकठिकाणी पाकिस्तानने सुरू केले. त्याचं कारण समजून घेण्यासारखं आहे. 2 दिवसापूर्वी आपण एअर स्ट्राईक केलेला होता, दहशतवादी तळ जे ते उद्ध्वस्त केले. पाकिस्तान आता पिसाळलेल्या कुत्र्यासारखं आहे, काय करायचं कळत नाहीये आणि म्हणून केवळ जिथे जिथे जमेल तिथं पाकिस्तानी सैनिकांकडनं सीजफायर व्हायोलेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आता देखील काही तरुण जे आहेत काश्मीरातले आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूया त्यांच्यावरचा किती परिणाम होतोय. डर लगता है कहीं तो जिस तरह से हम देख रहे हैं कि बॉर्डर पर बार बार पाकिस्तान की तरफ से इस तरह से गोलीबारी शुरू है? सर डर तो नहीं लग रहा है, बिकॉज जब से हम पैदा हुए हैं तब से यही देख रहे हैं. डर किसी बात का नहीं लगा, जंग हो या ना हो हम वैसे की वैसे ही है सर. लेकिन स्कूल कॉलेज सब बंद है फिलहाल, बहुत प्रॉब्लम होती है, कॉलेज बंद है, बहुत दिनों से पढ़ाई नहीं जा सकती है ठीक से, पढ़ाई कर नहीं पा रहे ठीक से सर. प्रॉब्लम तो बहुत होती है. यस सर. और कुछ सर आपण बघतोय बारामुल्ल्यामधला या तरुणांचा हा आवाज आहे श्वेता, आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या अभ्यासावरती याचा खूप मोठा परिणाम होतोय, कारण सातत्यानं तिकडून बॉम्ब शेलिंग सुरू आहेत आणि त्यामुळे सध्या तरी या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये पूर्णपणे शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र प्रचंड तणाव सध्या या बारामुल्लामध्ये असेल, श्रीनगरमध्ये असेल, या सगळ्या भागामध्ये दिसतोय. वैभव, मात्र आपण पाहतोय सीमारेषेवरील तणाव वाढत चाललेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन जे आहे ते स्थानिक प्रशासनानं घेतलेलं आहे. एकूणच जनजीवनावर त्याचा विस्कळीत परिणाम झाला असणार आहे. जनजीवनावरती खूप विपरीत परिणाम झालेला आहे. कारण एक मगाशी मी रिपोर्ट दाखवला आणि आपण पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना दाखवूच, कारण श्रीनगर हे पूर्णतः ठप्प आहे, सगळी दुकानं बंद आहेत. अर्थात त्याला 2 कारण आहेत. एक म्हणजे पाकिस्तानकडनं जी आगळीक केली जाते ती एखादा दहशतवादी मोठा हल्ला होऊ शकतो, त्यामुळे मोठ्या संख्येनं इथं आता सैनिक जे आहेत त्यांची संख्या वाढवलेली आहे. दुसरं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे हुरियत नाही तर बंदची हाक दिलेली आहे. काल आणि आज 2 दिवस संपूर्ण श्रीनगर आणि आसपासचा परिसर हा बंद आहे, त्यामुळे जनजीवन तसंही इथं विस्कळीत झालेलं आहे. मात्र सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे की जे बॉम्ब शेलिंग सध्या केलं जात आहे, फायटर्स घुसवली जात आहेत, त्यामुळे काहीही कुठच्याही क्षणी होऊ शकतं आणि म्हणून हा सगळा परिसर काश्मीरमधला सध्या तरी हाय अलर्टवरती आहे. मात्र इतकं मात्र नक्की की जागता पहारा आपले सैनिक देखील देत आहेत. जर पाकिस्तानांनी 1 गोळी चालवली तर 100 गोळ्यांनी आपण त्यांना उत्तर देतोय. त्यामुळे आपण देखील आता काही थांबलेलं नाहीये. आपण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणून सध्या आपले सैनिक तिथं सीमेवरती लढतायत. अगदी बरोबर. आणि वैभव, आपलं सैन्य
कुठल्याही क्षणी सज्ज आहेच प्रतिकार करण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा या सगळ्या घडामोडींचा आढावा घेताय त्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येणार आहोतच. दिवसभर आपण आपल्या प्रेक्षकांना अपडेट देणार आहोत. मात्र आता धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी, अपडेटसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.